नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा पुस्तकाच्या रहस्यमय आणि आयुष्य बदलणाऱ्या प्रवासावर निघणार आहोत, ज्याने लाखो लोकांना विचार करायला भाग पाडले की आयुष्यात आपण खरोखरच कोणत्या गोष्टीच्या मागे धावायला हवे आणि कोणत्या गोष्टी फक्त येऊ द्यायला हव्यात. हे पुस्तक आहे डोंट चेस ओनली अट्रॅक्ट, म्हणजे मागे धावू नका, फक्त आकर्षित करा. आणि हे लिहिले आहे जस्टिस ओ मॅल्कम यांनी. मित्रांनो, जरा थांबून विचार करा. तुम्ही किती वेळा आयुष्यात अनुभवले असेल की तुम्ही जितके एखाद्या गोष्टीच्या मागे धावता तितकी ती गोष्ट तुमच्यापासून दूर जाते. जसे की एखाद्या व्यक्तीचे प्रेम, एखादी नोकरी, एखादे स्वप्न किंवा एखादे ध्येय. आपण रात्रंदिवस धावत असतो, प्रयत्न करत असतो, प्रार्थना करत असतो, परंतु ती गोष्ट हातातील वाळूसारखी सरकत जाते. आणि मग आतून आवाज येतो, असे का होते? का मी सक्षम नाही? का मी पात्र नाही? परंतु या पुस्तकाचे खरे रहस्य हेच आहे की आपण धावायलाच नव्हते. कारण धावताना आपण कमतरतेवर लक्ष केंद्रित करतो आणि कमतरतेवर लक्ष दिल्याने तीच कमतरता आणखी वाढते. खरी जादू तेव्हा होते जेव्हा आपण आपले विचार, आपली ऊर्जा, आपल्या आतील तरंग, व्हायब्रेशन्स इतके उंच बनवतो की त्या गोष्टी स्वतः आपल्याकडे ओढल्या जातात. कल्पना करा, तुम्ही एक चुंबक आहात. जर चुंबक कमकुवत असेल तर लोखंडाचे तुकडे जवळपास देखील येणार नाहीत. परंतु जर चुंबक मजबूत असेल तर लांबूनही लोखंड खेचले जाईल. माणसाचे आयुष्यही काहीसे असेच आहे. तुम्हाला चुंबक बनायचे आहे, धावणारी व्यक्ती नाही. परंतु प्रश्न निर्माण होतो, शेवटी हे आकर्षण काम कसे करते? ही काही आध्यात्मिक शक्ती आहे का? हे फक्त मानसशास्त्र आहे का? किंवा हा विश्वाचा काही शाश्वत नियम आहे? जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात, हे सर्व काही आहे आणि त्यापेक्षा देखील अधिक. कथा सुरू होते एका अशा व्यक्तीपासून जो आपले संपूर्ण आयुष्य धावत धावत थकला होता. त्याच्याकडे पदव्या होत्या, मेहनत होती, स्वप्ने होती. परंतु प्रत्येक वेळी जेव्हा तो एखाद्या ध्येयाच्या दिशेने धावत असे तेव्हा ते ध्येय त्याच्यापासून आणखी 2 पावले दूर जात असे, जसे वाळवंटातील मृगजळ. त्याला वाटू लागले की कदाचित त्याचे नशीब खराब आहे. परंतु तेव्हाच त्याने हे पुस्तक हातात घेतले आणि पहिल्यांदा समजले की आयुष्यात गोष्टी मिळवण्याचे खरे रहस्य धावण्यात नाही तर आकर्षित करण्यात आहे. आणि इथूनच एक नवीन प्रवास सुरू होतो, जिथे व्यक्तीला समजते की विश्व त्याच्या विरोधात नाही तर त्याच गोष्टी त्याच्याकडे पाठवत आहे ज्यासाठी तो स्वतः आतून तयार आहे. मित्रांनो, विचार करा, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्यासाठी अस्वस्थ होतात तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष त्याच्या कमतरतेवर असते. समजा तुम्हाला पैसे हवे आहेत. तुम्ही प्रत्येक दिवशी विचार करता, जर माझ्याकडे पैसे असते, जर मी श्रीमंत असतो. हा विचार वरवर पाहता तुम्हाला प्रयत्न करायला प्रेरित करतो. परंतु आतून हा विश्वाला आणखी एक संदेश पाठवतो, माझ्याकडे पैसे नाहीत. आणि तीच कमतरता पुन्हा पुन्हा तुमच्याकडे परत येते. आता उलट विचार करा, जर तुम्ही स्वतःला श्रीमंत मानायला सुरुवात केलीत, जर तुम्ही अनुभवाला सुरुवात केलीत की तुमच्याकडे सर्व काही आहे, तर तुमच्या मेंदूचे तरंग बदलतात. आता विश्वाला संदेश मिळतो, ही व्यक्ती श्रीमंत आहे, याचे विचार भरपूर आहेत. आणि हळूहळू तेच वास्तव तुमच्यासमोर प्रकट होऊ लागते. पुस्तकाचे पहिले आणि सर्वात मोठे रहस्य हेच आहे, तुम्ही जे विचार करता, जे अनुभवता, तेच तुम्ही आकर्षित करता. धावण्याने काहीही होत नाही. जर तुम्ही आकर्षणाची कला शिकलात तर गोष्टी आपोआप तुमच्याकडे धावत येतील. परंतु हे ऐकून कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल, काय खरोखरच असे होऊ शकते? ही फक्त काही कल्पना आहे का? किंवा खरोखरच आयुष्य असेच काम करते? जस्टिस ओ मॅल्कम इथे आपल्याला हळूहळू समजावतात की ही काही जादू नाही. हा तोच नियम आहे ज्यावर संपूर्ण विश्व चालते. जसा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तुम्ही मानलात किंवा नाही मानलात, गुरुत्वाकर्षण नेहमी काम करते. तुम्ही उंचीवरून काहीतरी सोडलेत तर ते जमिनीवरच येईल. त्याचप्रमाणे आकर्षणाचा नियम देखील नेहमी काम करतो. फरक फक्त एवढाच आहे की आपल्याला याचा वापर करता येत नाही. पुस्तक आपल्याला हे देखील सांगते की धावण्याची सवय कुठून येते. लहानपणापासूनच आपल्याला शिकवले जाते, मेहनत केली तर मिळेल, संघर्ष केला तर विजय होईल, धावत राहिला तर ध्येय मिळेल. आणि आपण मानूनही घेतो की जितक्या वेगाने धावलो तितक्या लवकर ध्येय मिळेल. परंतु वास्तव हे आहे की आयुष्यात अनेक वेळा जास्त धावल्याने ध्येय आणखी दूर जाते. कारण धावताना आपण आतून रिकामे होतो, आपली ऊर्जा कमकुवत पडते. आणि जेव्हा ऊर्जाच कमकुवत असेल तर विश्व आपल्याला तोच कमकुवतपणा परत पाठवते. कल्पना करा, तुम्ही एखाद्या नात्यात आहात. जर तुम्ही सतत विचार करत असाल की समोरची व्यक्ती मला सोडेल किंवा मला प्रेम करणार नाही, तर तुम्ही आणखी अस्वस्थ होऊन तिच्या मागे धावता.
आणि जितके तुम्ही धावता तितकीच ती व्यक्ती तुमच्यापासून दूर होत जाते. परंतु जर तुम्ही तुमच्या आत विश्वास आणि आत्मसन्मान जागवलात, जर तुम्ही हे मानलेत की तुम्ही प्रेमाला पात्र आहात, तर तुमचाच हा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीला तुमच्याकडे ओढून आणतो. मित्रांनो, हाच या पुस्तकाचा पहिला मोठा धडा आहे. गोष्टींच्या मागे धावू नका. इतके मजबूत बना की त्या गोष्टी स्वतः तुमच्याकडे ओढल्या जाव्यात. आणि ही मजबूती बाहेरून येत नाही, ही येते तुमच्या आतून. कथा इथे संपत नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. खरे रहस्य अजून उलगडायचे बाकी आहे. जस्टिस ओ मॅल्कम आपल्याला पुढे घेऊन जातात आणि समजावतात की आकर्षण फक्त विचारांनी होत नाही, तर आपल्या भावनांनी, आपल्या सवयींनी आणि आपल्या ऊर्जेने होते. विभाग 1, आकर्षणाची शक्ती समजून घेणे. आपण पाहिले की धावणे अनेकदा आपल्याला रिकामेपणाकडे घेऊन जाते आणि आकर्षण आपल्याला भरपूरतेकडे. परंतु प्रश्न अजूनही तोच आहे. शेवटी हे आकर्षण काम कसे करते? का फक्त विचार केल्याने गोष्टी मिळतात? का फक्त डोळे बंद करून आयुष्य बदलते? जर असे असते तर प्रत्येक माणूस आजपर्यंत अब्जाधीश झाला असता, प्रत्येकाची नाती परिपूर्ण असती आणि कोणीही दुःखी नसते. परंतु सत्य हे आहे की आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन, फक्त विचारांनी नाही, तर विचार अधिक भावना अधिक ऊर्जा यांनी एकत्रितपणे काम करतो. कल्पना करा की तुम्ही एक रेडिओ आहात. जर तुम्हाला एखाद्या खास स्टेशनचे गाणे ऐकायचे असेल, तर तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी त्याच चॅनलवर ट्यून करावी लागेल. जर चॅनल 101.5 FM आहे आणि तुम्ही 93 वर ट्यून करत असाल, तर कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला ते चॅनल मिळणार नाही. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखादी खास गोष्ट आकर्षित करायची असेल, तर तुम्हाला तुमची ऊर्जा त्याच फ्रिक्वेन्सीवर ट्यून करावी लागेल. आता इथे सर्वात मोठे रहस्य उलगडते. आपल्या भावनाच आपली खरी फ्रिक्वेन्सी असतात. समजा तुम्हाला पैसे हवे आहेत. तुम्ही रात्रंदिवस हेच विचार करता की मला पैसे हवे आहेत. परंतु आतून तुमची भावना भीती, चिंता आणि कमतरतेची आहे. ही भावना कोणत्या फ्रिक्वेन्सीवर ट्यून आहे? ही फ्रिक्वेन्सी आहे कमतरतेची. तर विश्व देखील त्याच कमतरतेची ऊर्जा तुमच्याकडे परत पाठवते. आता विचार करा, जर तुम्ही पैशांची कल्पना करताना कृतज्ञता अनुभवलीत, जर तुम्ही आतून ही भावना निर्माण केलीत की माझ्याकडे सर्व काही आहे, मी भरपूर आहे, तर तुमची फ्रिक्वेन्सी बदलते. आता विश्वाला हा संदेश मिळतो की ही व्यक्ती आधीच भरपूर आहे आणि हळूहळू तीच वास्तविकता तुमच्यासमोर येऊ लागते. जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात की हेच कारण आहे की अनेक लोक आकर्षणाचा नियम वाचतात, परंतु त्यांना परिणाम मिळत नाहीत. कारण ते फक्त विचार बदलतात, भावना नाही. ते फक्त मनातल्या मनात म्हणतात माझ्याकडे खूप पैसा आहे, परंतु आतून घाबरत असतात की बँक बॅलन्स रिकामा आहे. खरी जादू तेव्हाच होते जेव्हा विचार आणि भावना एक होतात. जेव्हा तुमचे विचार म्हणतात मी यशस्वी आहे आणि तुमच्या भावनाही त्याच यशाला अनुभवायला लागतात. हाच तो क्षण आहे जेव्हा तुमची ऊर्जा विश्वाच्या ऊर्जेशी जुळते. मित्रांनो, एक छोटी कथा ऐका. एक माणूस होता अर्जुन. त्याची सर्वात मोठी इच्छा होती की त्याचा व्यवसाय मोठा व्हावा. तो प्रत्येक दिवशी विचार करत असे, जर माझा व्यवसाय मोठा झाला असता, जर माझ्याकडे अधिक ग्राहक असते. परंतु वर्षानुवर्षे निघून गेली आणि त्याचा व्यवसाय तिथेच राहिला. एके दिवशी त्याची एका गुरुशी भेट झाली. गुरूंनी त्याला विचारले, तुमचा व्यवसाय मोठा का होत नाही? अर्जुनने सांगितले, गुरुजी, मी रात्रंदिवस हेच विचार करतो, मेहनत करतो, प्रयत्न करतो, परंतु असे वाटते जसे विश्व माझे ऐकत नाही. गुरु हसले आणि म्हणाले, विश्व तुमचे ऐकत आहे, परंतु तुम्ही जे बोलता आणि जे अनुभवता ते दोन्ही वेगळे आहेत. तुम्ही विचार करता की व्यवसाय मोठा होईल, परंतु अनुभवता की व्यवसाय लहान आहे. तुमच्या विचारांमध्ये आणि भावनांमध्ये अंतर आहे. अर्जुनला पहिल्यांदा समजले की त्याचे विचार तर पुढे बघत होते, परंतु त्याच्या भावना मागे अडकल्या होत्या. जेव्हा त्याने आपल्या आत भरपूरतेची भावना जागृत करायला सुरुवात केली, म्हणजे आपल्या छोट्या व्यवसायालाही कृतज्ञतेने स्वीकारले, प्रत्येक ग्राहकाला असे पाहिले जसे तो अमूल्य आहे, तेव्हाच हळूहळू त्याचा व्यवसाय वाढायला लागला. मित्रांनो, या कथेचा संदेश हाच आहे की आकर्षण फक्त इच्छेने नाही, तर त्या इच्छेला अनुभवून काम करते. आता इथे आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर सर्व काही आपल्या ऊर्जेवर आणि भावनांवर अवलंबून आहे, तर का आपल्या आयुष्यातील प्रत्येक अपयश देखील आपल्याच कारणाने आहे? का प्रत्येक दुःख, प्रत्येक त्रास आपण स्वतःच आकर्षित केला आहे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात, होय आणि नाही. होय म्हणजे विश्व नेहमी आपल्या ऊर्जेला प्रतिसाद देते, आणि नाही म्हणजे अनेक वेळा आपण न समजता न जाणता अशी ऊर्जा पाठवत असतो जी आपल्या विरोधात काम करते. जसे की भीती, चिंता, राग, मत्सर या सर्व भावना आपली फ्रिक्वेन्सी खाली आणतात आणि मग आपण त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात ओढतो ज्या आपल्याला प्रत्यक्षात नकोच असतात.
परंतु इथे सर्वात चांगली गोष्ट ही आहे की आपल्याला नेहमी एक नवीन संधी मिळते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलू शकतो. आपण निवडू शकतो की आपल्याला कोणत्या भावनेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि जेव्हा आपण भरपूरता, कृतज्ञता आणि आत्मविश्वासाची भावना निवडतो, तेव्हा हळूहळू विश्व देखील त्याच भाषेत आपल्याशी बोलायला लागते. विभाग 2, सोडून देणे. आकर्षणाचा मूलमंत्र पुस्तकात जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात की आकर्षणाचे खरे रहस्य सोडून देण्यात आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी अधीर होतात, तेव्हा तुम्ही त्याच्यामागे धावता. आणि जेव्हा तुम्ही धावता, तेव्हा विश्वाला संदेश जातो, ही गोष्ट माझ्याकडे नाही. परंतु जेव्हा तुम्ही सोडून देता, विश्वास ठेवता आणि अनुभवता की जर ही गोष्ट माझी आहे तर ती मला मिळेलच, तेव्हा तुमची ऊर्जा बदलते. सोडून देणे म्हणजे हार मानणे नाही. सोडून देणे म्हणजे विश्वास ठेवणे. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही एका नदीच्या काठावर उभे आहात. तुमच्या हातात एका नावेची दोरी आहे. तुम्ही ती घट्ट पकडलेली आहात, कारण तुम्हाला भीती वाटते की जर सोडली तर नाव वाहून जाईल. परंतु सत्य हे आहे की नाव तेव्हाच किनाऱ्यावर येईल जेव्हा तुम्ही दोरी सोडाल. अगदी हेच तत्व आयुष्यावर लागू होते. जस्टिस ओ मॅल्कम आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात की आकर्षणाचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रयत्न करणे थांबवावे, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचा प्रयत्न मजबुरी आणि कमतरतेच्या जागी विश्वास आणि कृतज्ञतेने भरावा. जेव्हा तुम्ही योग्य भावनेने काम करता, तेव्हा तुमच्यासाठी दरवाजे आपोआप उघडतात. मित्रांनो, आता हळूहळू तुम्हाला समजत असेल की डोंट चेस ओनली अट्रॅक्ट ही काही काल्पनिक विचारधारा नाही. हे आपल्या आयुष्याचे सर्वात मोठे सत्य आहे. हे सत्य आपल्याला त्या जागेतून उचलून त्या ठिकाणी घेऊन जाते जिथे आपल्या इच्छा, आपली स्वप्ने आणि आपली खरी ध्येय आपली वाट पाहत असतात. परंतु कथा इथे संपत नाही, कारण अजूनही एक आणखी खोल प्रश्न बाकी आहे. जर आपल्याला गोष्टी आकर्षित करायच्या असतील, तर आपल्याला आपली ऊर्जा बदलण्याचा मार्ग कसा मिळेल? काही तंत्र आहे का? काही साधनं आहे का, ज्याद्वारे आपण लगेच आपली फ्रिक्वेन्सी बदलू शकतो? मित्रांनो, याचे उत्तर पुस्तकाच्या पुढील भागात लपलेले आहे. आणि जेव्हा तुम्ही हे जाणाल, तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या आयुष्याचे चुंबक कसे बनू शकता. विभाग 3, आकर्षण. जगण्याचा खरा मार्ग तुम्ही जाणले. तुम्ही जाणले की आयुष्यात गोष्टींच्या मागे धावल्याने त्या आणखी दूर जातात. आणि जेव्हा आपण आपले विचार आणि भावना बदलतो, तेव्हा त्याच गोष्टी आपल्याकडे ओढल्या जातात. आता प्रश्न हा आहे की ह्या आकर्षणाला आपल्या आयुष्यात जागृत करण्याचा आणि जगण्याचा खरा मार्ग काय आहे? हे फक्त नशिबाचा खेळ आहे का, किंवा हे काही विज्ञान आहे जे प्रत्येक माणूस शिकू शकतो? जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात की हा केवळ नशिबाचा खेळ नाही. ही एक अशी कला आणि विज्ञान आहे जी प्रत्येक माणूस समजू शकतो. परंतु यासाठी आपल्याला आत उतरावे लागेल, कारण खरी जादू बाहेर नाही तर आतून सुरू होते. कल्पना करा, तुमचे मन एक शेत आहे. जी बीजे तुम्ही त्यात पेराल तीच फळे तुम्हाला मिळतील. जर तुम्ही भीती, कमतरता आणि शंकेची बीजे पेरली तर आयुष्य तुम्हाला तीच फळे परत देईल. परंतु जर तुम्ही विश्वास, कृतज्ञता आणि प्रेमाची बीजे पेरलीत तर आयुष्य देखील तुम्हाला तेच परत देईल. परंतु अनेकदा असे होते की आपण बीजे पेरल्यानंतर देखील पुन्हा पुन्हा माती खणून पाहतो. अरे, अंकुर का फुटला नाही, रोपटे का उगवले नाही? आणि हीच अधीरता आपले पीक नष्ट करते. हीच आपली सर्वात मोठी चूक असते. पुस्तक आपल्याला हेच शिकवते की आकर्षणाचा पहिला नियम म्हणजे धैर्य आणि विश्वास. आता प्रश्न हा निर्माण होतो की आपण आपली ऊर्जा कशा प्रकारे बदलू शकतो. जस्टिस ओ मॅल्कम 3 सर्वात महत्त्वाच्या साधना सांगतात. लक्ष द्या, मी यांना मुद्द्यांमध्ये मांडणार नाही, तर कथेप्रमाणे समजावतो. पहिले रहस्य, कल्पना, व्हिज्युअलायझेशन. मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात आणले आहे का की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची खोल कल्पना करतो, तेव्हा आपले शरीर त्यानुसार प्रतिक्रिया देऊ लागते. समजा तुम्ही लिंबू कापताना विचार करता आणि कल्पना करा की ते लिंबू तुमच्या तोंडात येत आहे. काय झाले? तुमच्या तोंडात पाणी आले. परंतु प्रत्यक्षात काही लिंबू तुमच्याजवळ नव्हते. ही आहे कल्पनेची शक्ती. जर एक छोटेसे आंबट लिंबू तुमच्या शरीराला वास्तविक अनुभव देऊ शकते, तर विचार करा, तुमच्या मोठ्या इच्छा का देऊ शकत नाहीत? जेव्हा तुम्ही एखाद्या स्वप्नाची खोलवर कल्पना करता, तेव्हा तुमचा मेंदू आणि शरीर त्याच अनुभवाला वास्तविक मानायला लागतात. आणि जेव्हा शरीर आणि मेंदू त्याला वास्तविक मानतात, तेव्हा विश्व देखील त्या ऊर्जेला वास्तविक मानून तुमच्यासमोर प्रत्यक्ष बनवायला लागते. दुसरे रहस्य, भावना, इमोशन. कल्पना तेव्हाच काम करते जेव्हा त्यात भावना जोडल्या जातात. फक्त विचार करणे पुरेसे नाही, अनुभवणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ, तुम्ही विचार करू शकता, मी कोट्याधीश आहे. परंतु जर आतून घाबरत असाल की खिसा रिकामा आहे, तर हे आकर्षण काम करणार नाही. परंतु जर तुम्ही त्याच इच्छेला असे अनुभवलेत जसे ती खरोखर घडत आहे, तर तुमची ऊर्जा लगेच बदलते. कल्पना करा की तुम्ही तुमच्या स्वप्नातील घरात चालत आहात, भिंतींना स्पर्श करत आहात, खिडक्यांमधून बाहेर पाहत आहात आणि तुमच्या कुटुंबाला तिथे हसताना पाहत आहात. जेव्हा हे सर्व अनुभवायला लागाल, तेव्हाच तुमच्या भावना बदलतील आणि त्याच भावना चुंबकाप्रमाणे विश्वाला संदेश पाठवतील. तिसरे रहस्य, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. मित्रांनो, ही सर्वात शक्तिशाली साधना आहे. विचार करा, तुम्ही कोणाला भेटवस्तू दिलीत आणि ती व्यक्ती तुम्हाला धन्यवाद म्हणते, हसते, तर तुम्ही पुन्हा त्याला भेटवस्तू देण्याचा विचार कराल का? नक्कीच. परंतु जर ती तुमच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करेल किंवा म्हणेल ही तर निरुपयोगी आहे, तर तुम्ही पुढच्या वेळी त्याला काही द्याल का? कदाचित नाही. विश्व देखील त्याच प्रकारे काम करते. जर तुम्ही आज जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ असाल, तर विश्व तुम्हाला आणखी देईल. परंतु जर तुम्ही फक्त तक्रार कराल, माझ्याकडे हे नाही ते नाही, तर विश्व म्हणेल, ठीक आहे, जर तुम्हाला कमतरता हवी आहे तर मी आणखी कमतरता पाठवतो. कृतज्ञता आपल्याला त्याच फ्रिक्वेन्सीवर आणते जिथे भरपूरता असते. आणि जेव्हा तुम्ही भरपूर अनुभवता, तेव्हा भरपूर गोष्टी तुमच्याकडे ओढल्या जातात. मित्रांनो, या तीनही साधना एकत्र मिळून आपले आयुष्य चुंबक बनवतात. परंतु इथे एक रहस्य आणखी आहे. जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात की फक्त साधना केल्याने काहीही होणार नाही जर तुम्ही आतून बदलत नसाल. एक व्यक्ती होती, रोहित. तो प्रत्येक दिवशी कल्पना करत असे की त्याच्याकडे मोठी गाडी आहे, सुंदर घर आहे, परंतु डोळे उघडताच आतून तक्रार करायला लागे. नशीब खराब आहे, लोक माझ्यापेक्षा पुढे आहेत, माझ्याकडे काहीच नाही. तुम्हाला काय वाटते, का त्याची साधना काम करेल? नाही, कारण त्याचे विचार आणि भावना आपसात जुळत नव्हते. हेच कारण आहे की बहुतेक लोक म्हणतात की आकर्षणाचा नियम काम करत नाही. वास्तव हे आहे की नियम नेहमी काम करतो, परंतु आपण त्याचा योग्य वापर करत नाही. मित्रांनो, या पुस्तकाचा सर्वात मोठा धडा हाच आहे की आयुष्यात धावणे थांबवा, परंतु आतील ऊर्जा बदलायला सुरुवात करा. जेव्हा तुम्ही विचार, भावना आणि ऊर्जा एक कराल, तेव्हाच आकर्षणाची खरी जादू सुरू होते. विभाग 4, नात्यांमध्ये आकर्षण. आता प्रश्न हा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर आपली ऊर्जा बदलते, तेव्हा तिचे आयुष्य कसे होते? काय खरोखरच सर्व काही आपोआप मिळायला लागते किंवा तिथे देखील आव्हाने येतात? जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात की आकर्षणाचा अर्थ असा नाही की तुमच्या आयुष्यात अडचणी येणार नाहीत. अडचणी तर येतीलच, परंतु फरक फक्त एवढाच असेल की आता तुम्ही त्या अडचणींना आकर्षणाच्या नजरेने पाहाल. म्हणजे तुम्ही समजाल की प्रत्येक अडचण देखील तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ आणत आहे. कल्पना करा, तुम्ही एक डोंगर चढत आहात. मार्गात दगड येतील, काटे टोचतील, परंतु प्रत्येक पाऊल तुम्हाला शिखराच्या दिशेने घेऊन जात आहे. जर तुम्ही प्रत्येक दगडावरच अडकलात तर ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. परंतु जर तुम्ही विश्वास ठेवलात की हे सर्व देखील त्याच प्रवासाचा भाग आहे, तर तुम्ही कधीच थांबणार नाही. आकर्षणाचा अर्थ असा नाही की मार्ग बदलेल. आकर्षणाचा अर्थ असा आहे की तुमच्या आतील शक्ती इतकी वाढेल की तुम्ही प्रत्येक मार्गावर विजयी व्हाल. मित्रांनो, हेच ते वळण आहे जिथे पुस्तक आपल्याला शिकवते की आपण विश्वाबरोबर कसे नाचू शकतो. जसे एखादे संगीत असेल आणि तुम्ही त्याबरोबर सुसंवाद साधून चालाल. जेव्हा तुमची ऊर्जा विश्वाच्या सुरात जुळते, तेव्हा प्रत्येक पाऊल आपोआप योग्य ठिकाणी पडते. परंतु इथे एक आणखी रहस्य लपलेले आहे, जे जस्टिस ओ मॅल्कम पुढच्या भागात उलगडतात. ते म्हणतात की आकर्षणाची खरी शक्ती तेव्हा उलगडते जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी देखील जगता. म्हणजे जर तुम्हाला फक्त स्वतःसाठी श्रीमंत व्हायचे आहे, तर आकर्षण मर्यादित राहील. परंतु जर तुमच्या श्रीमंतीमुळे इतर लोक देखील आनंदी होणार आहेत, इतर लोक देखील प्रकाशमान होणार आहेत, तर विश्व तुम्हाला दुप्पट देईल. मित्रांनो, हे आहे आकर्षणाचे गुप्त सूत्र. स्वतःसाठी मागा, परंतु सर्वांसाठी जगा. परंतु कथा इथे थांबत नाही. अजून खरा खेळ बाकी आहे. कारण पुढच्या भागात आपण जाणू की हे आकर्षण फक्त गोष्टी आणि पैशांपुरते मर्यादित नाही. हे आपल्या आत्म्याला, आपल्या नात्यांना आणि आपल्या खऱ्या ध्येयापर्यंत पसरलेले आहे. आपण पाहिले की आकर्षणाचा नियम कसा आपले विचार, भावना आणि ऊर्जा बदलून आपल्या आयुष्याचे चुंबक बनवतो. परंतु ही शक्ती फक्त पैसा, प्रसिद्धी किंवा नोकरी मिळवण्यासाठी आहे का? अगदीच नाही.
जस्टिस ओ मॅल्कम म्हणतात की आकर्षणाची सर्वात मोठी शक्ती आपल्या नात्यांमध्ये, आपल्या आत्मिक समतोलामध्ये आणि आपल्या खऱ्या ध्येयामध्ये लपलेली आहे. विचार करा, किती वेळा तुम्हाला जाणवले आहे की काही लोक तुमच्या आयुष्यात अचानक येतात आणि सर्व काही बदलून टाकतात. ते असे वाटतात जसे नशिबानेच त्यांना तुमच्याकडे आणले आहे. आणि सत्य हेच आहे. मॅल्कम म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा योग्य पातळीवर आणता तेव्हा योग्य लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. परंतु हे आकर्षण देखील दोन प्रकारे काम करते. कधी हे तुम्हाला तुमच्यासारखे लोक देते आणि कधी हे तुम्हाला असे लोक देते जे तुम्हाला बदलण्यासाठी आवश्यक आहेत. पुस्तकात एक अत्यंत मनोरंजक उदाहरण आहे. एक स्त्री होती, सारा. तिला नेहमी वाटत असे की तिचे आयुष्य अपूर्ण आहे. तिला नेहमी वाटत असे जी तिला पूर्णपणे समजेल, तिच्यावर प्रेम करेल आणि तिचे आयुष्य संपूर्ण बनवेल. परंतु पुन्हा पुन्हा असे घडत असे की ती चुकीच्या नात्यांमध्ये अडकत असे. प्रत्येक वेळी तुटत असे आणि विचार करत असे की विश्व कदाचित तिच्या विरोधात आहे. मग तिने आकर्षणाच्या नियमाला समजून घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू तिला जाणवले की ती आपल्या आत कमतरता अनुभवत होती. ती स्वतःला अपूर्ण मानत होती आणि विश्वाला हाच संदेश पाठवत होती. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा असे लोक तिच्या आयुष्यात येत राहिले जे तिची तीच कमतरता आणखी खोल करत होते. जेव्हा तिने आपल्या आत प्रेम आणि आत्मस्वीकृती निर्माण करायला सुरुवात केली, म्हणजेच स्वतःवर प्रेम करायला शिकली, स्वतःला अपूर्ण नाही तर पूर्ण मानायला सुरुवात केली, तेव्हाच तिची ऊर्जा बदलली. आणि तेव्हाच तिच्या आयुष्यात ती व्यक्ती आली जी खरोखरच तिची जोडीदार होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला हे शिकवते की नात्यांमध्ये देखील धावण्याने काहीही मिळत नाही. जितके आपण कोणाला मिळवण्यासाठी धावतो तितकीच ती व्यक्ती दूर जाते. परंतु जेव्हा आपण स्वतःला भरपूर बनवतो तेव्हा योग्य व्यक्ती आपोआप आपल्याकडे येते. जस्टिस ओ मॅल्कम इथे आणखी एक खोल गोष्ट सांगतात. कधीकधी आपण ज्या व्यक्तीला किंवा गोष्टीला मिळवायचे आहे ती मिळत नाही कारण ती आपल्यासाठी बनलेलीच नसते. इथे आकर्षणाचा नियम आपल्याला फक्त तेच नाही देत जे आपल्याला हवे आहे, तर ते देतो जे आपल्यासाठी योग्य आहे. कल्पना करा, तुम्ही एखाद्या दरवाजाला जबरदस्तीने उघडायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही धक्का मारता, ओढता, परंतु दरवाजा उघडतच नाही. तुम्ही विचार करता की कदाचित नशीब माझ्या विरोधात आहे. परंतु वास्तव हे आहे की तो दरवाजा तुमच्यासाठी बनलाच नव्हता. थोडा धीर धरा आणि आजूबाजूला पहा. कदाचित शेजारीच आणखी एक दरवाजा आहे जो आधीच उघडा आहे आणि तुमच्यासाठीच बनलेला आहे. मॅल्कम म्हणतात की अनेक वेळा आपल्याला ज्या गोष्टी मिळत नाहीत त्याच आपली सर्वात मोठी सुरक्षा असतात. कारण जर त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या असत्या तर कदाचित त्या आपल्याला दुखावल्या असत्या. इथे पुस्तक आपल्याला हे देखील शिकवते की आकर्षण फक्त मिळवण्याबद्दल नाही तर सोडून देण्याबद्दल देखील आहे. आपल्याला शिकावे लागेल की जी गोष्ट आपली नाही ती सोडून द्यायची. जेव्हा आपण सोडतो तेव्हा आपण आपली ऊर्जा स्वच्छ करतो आणि जेव्हा ऊर्जा स्वच्छ असते तेव्हाच योग्य गोष्टी आपल्याकडे येतात. मित्रांनो, एक आणखी कथा ऐका. एक मुलगा होता समीर. त्याला नेहमी वाटत असे की त्याचे स्वप्न आहे एक खास नोकरी मिळवणे. त्याने वर्षानुवर्ष मेहनत केली, तयारी केली, परंतु प्रत्येक वेळी ती नोकरी त्याच्यापासून हुलकावणी देत असे. तो तुटला, निराश झाला, परंतु कुठेतरी त्याने विश्वास ठेवला. काही वर्षानंतर त्याला आणखी एक संधी मिळाली जी पहिल्या नोकरीपेक्षा कितीतरी मोठी होती. आणि तेव्हा त्याला समजले की जर पहिली नोकरी मिळाली असती तर कदाचित तो ही नवीन संधी कधीच पाहू शकला नसता. मॅल्कम म्हणतात की हेच आकर्षणाचे खरे कमाल आहे. हे आपल्याला तेच देते ज्याची आपल्याला गरज आहे, भले त्यावेळी आपल्याला समजले नसले तरी. आता इथे आणखी एक खोल प्रश्न निर्माण होतो. जर आकर्षण आपल्याला तेच देते ज्याची आपल्याला गरज आहे, तर का आपण स्वप्ने पाहणे सोडून द्यावे? नाही. जस्टिस मॅल्कम म्हणतात की स्वप्ने पाहणे आवश्यक आहे. स्वप्ने आपल्या आत्म्याची भाषा आहेत. परंतु आपल्याला हे देखील समजावे लागेल की विश्व आपल्या आत्म्यापेक्षा अधिक बुद्धिमान आहे. ते आपल्याला तेच देईल जे खरोखर आपल्यासाठी योग्य असेल. म्हणून आकर्षणाचे खरे रहस्य आहे, स्वप्ने पहा परंतु हट्ट करू नका, विश्वास ठेवा. मित्रांनो, पुस्तक इथे आपल्याला आत्म्याच्या खोलीशी जोडते. ती म्हणते की खरे आकर्षण तेव्हा सुरू होते जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी देखील पाहायला लागता. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे फक्त ऐश करण्यासाठी तर आकर्षण मर्यादित राहील. परंतु जर तुम्ही श्रीमंत व्हायचे आहे म्हणून की इतरांची मदत करू शकाल, जगाला काहीतरी परत देऊ शकाल, तर विश्व नक्कीच तुमची मदत करेल. मॅल्कम एका ठिकाणी लिहितात, अट्रॅक्शन इज नॉट अबाउट यू गेटिंग मोर, इट इज अबाउट यू बिकमिंग मोर. म्हणजे आकर्षण याबद्दल नाही की तुम्हाला आणखी किती मिळेल, तर याबद्दल आहे की तुम्ही किती मोठे व्हाल. विभाग 5, विज्ञान आणि आकर्षण.
मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतले की आकर्षण आपल्याला फक्त पैसा किंवा नाती देत नाही, तर आपल्या आत्म्याच्या ध्येयाशी देखील जोडते. परंतु खरा प्रश्न अजूनही बाकी आहे. हे सर्व फक्त एक आध्यात्मिक तत्वज्ञान आहे का, किंवा याला विज्ञान देखील सिद्ध करते? पुस्तकाचा पुढचा भाग याच प्रश्नाचे उत्तर देतो, आणि तिथे तुम्हाला समजेल की हे फक्त काही रहस्य नाही, तर तुमच्या आयुष्याचे खरे विज्ञान आहे. मॅल्कम म्हणतात की विश्व ऊर्जेपासून बनलेले आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणूस, प्रत्येक विचार, सर्व काही ऊर्जेचे एक रूप आहे. आणि विज्ञान देखील हेच म्हणते. क्वांटम फिजिक्सने सिद्ध केले आहे की विश्वातील प्रत्येक गोष्ट सतत कंपन करत आहे. आपले विचार देखील ऊर्जा आहेत, आणि तेच विचार एक खास तरंग, फ्रिक्वेन्सी निर्माण करतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल खोलवर विचार करतो, तेव्हा आपण आपली तरंग त्याच गोष्टीबरोबर जोडतो. रेडिओचे उदाहरण घ्या. जेव्हा तुम्हाला रेडिओवर एखादे खास चॅनल ऐकायचे असते, तेव्हा तुम्हाला त्या चॅनलच्या फ्रिक्वेन्सीवर सेट करावे लागते. जर तुम्ही चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर असाल तर तुम्हाला गाणे ऐकू येणार नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमचे विचार एखाद्या खास स्वप्नाच्या किंवा ध्येयाच्या फ्रिक्वेन्सीवर आणता, तेव्हा तेच स्वप्न तुमच्या आयुष्यात ट्यून होते. परंतु इथे एक रहस्य आणखी आहे. मॅल्कम म्हणतात की विचार म्हणजे फक्त विचार करणे नाही. जर तुम्ही पुन्हा पुन्हा विचार केलात, मला श्रीमंत व्हायचे आहे, तर हे काम करणार नाही. कारण तुमच्या आतील भावना, इमोशन खरी फ्रिक्वेन्सी निर्माण करते. जर तुम्ही विचार तर करता की तुम्ही श्रीमंत व्हाल, परंतु आतून घाबरत असाल की कदाचित तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही, तर तुमची खरी तरंग भीतीची असेल, आणि विश्व तीच भीती तुम्हाला परत देईल. तर मग काय करायचे? पुस्तक म्हणते की तुम्हाला तुमचे विचार आणि भावना एकत्र करायचे आहेत. म्हणजे विचार देखील तेच हवेत आणि अनुभव देखील तेच हवेत. जर तुम्हाला स्वप्नातील घर हवे असेल, तर फक्त विचार करणे पुरेसे नाही. तुम्हाला असे अनुभवावे लागेल जसे ते घर तुमच्याकडे आधीच आहे. तुम्हाला त्या घराचा सुगंध, त्या घराची अनुभूती, त्या घराच्या भिंतींची उबदारपणा तुमच्या हृदयात अनुभवायला हवी. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी बदलते, आणि मग विश्वाला भाग पडते की ते तुमच्या फ्रिक्वेन्सीनुसार गोष्टी तुमच्याकडे आणे. मित्रांनो, मॅल्कम म्हणतात की आकर्षणाचा नियम एखाद्या जादूच्या काठीसारखा नाही. हा रातोरात सर्व काही बदलणारा कोणता चमत्कार नाही. हा हळूहळू काम करतो. जसे बी पेरल्यावर झाड उगवते. तुम्ही बी पेरता, पाणी देता, सूर्यप्रकाश देता, आणि मग वेळ आल्यावर ते बी अंकुरित होते. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमचे विचार आणि भावना योग्य फ्रिक्वेन्सीवर सेट करता, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नाचे बी पेरले आहे. आता विश्व त्या बीजाला सिंचन करते, आणि वेळ आल्यावर तो अंकुर तुमच्यासमोर वास्तव बनून उभा राहतो. इथे पुस्तक आपल्याला धीर, पेशन्सचा धडा देते. मॅल्कम म्हणतात की अधीरता सर्वात मोठा शत्रू आहे. लोक अपेक्षा करतात की ज्या क्षणी त्यांनी आकर्षणाबद्दल विचार केला, त्या क्षणी सर्व काही बदलले पाहिजे. परंतु विश्वाची स्वतःची वेळ असते. जर तुम्ही धीर धरलात, तर जी गोष्ट तुमच्यासाठी बनलेली आहे ती तुम्हाला नक्कीच मिळेल. परंतु जर तुम्ही अधीर झालात आणि मध्येच हार मानली, तर तुम्ही बीजाला उगवण्यापूर्वीच खणून काढता. आता चला एका आणखी महत्त्वाच्या प्रश्नावर येऊया. का आकर्षणाचा नियम फक्त मोठ्या स्वप्नांसाठी आहे? मॅल्कम म्हणतात की नाही. हा नियम प्रत्येक छोट्या मोठ्या कामात लागू होतो. समजा तुम्हाला तुमचा दिवस चांगला जावा असे वाटते. जर सकाळी उठताच तुम्ही विचार केलात आणि अनुभवलात की आजचा दिवस उत्कृष्ट जाईल, तर तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवर येता, आणि संपूर्ण दिवस तुमच्याबरोबर चांगल्या संधी आणि चांगले लोक जुळायला लागतात. या उलट जर सकाळीपासूनच तुम्ही विचार करायला लागलात की आज सर्व काही खराब होईल, तर विश्व देखील तीच तरंग तुमच्यासाठी आणेल. मित्रांनो, हेच कारण आहे की पुस्तक आपल्याला शिकवते, प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने, ग्रॅटिट्यूड करा. जर तुम्ही सकाळी उठल्यावर लगेच त्या गोष्टींचे आभार मानलेत जे तुमच्याकडे आहेत, तर तुमची फ्रिक्वेन्सी सकारात्मक होते, आणि मग त्याच सकारात्मकतेमुळे तुमच्या दिवसात चांगल्या संधी येतात. पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात मॅल्कम एक अत्यंत शक्तिशाली मंत्र देतात. स्टॉप चेझली, स्टार्ट बिकमिंग, अट्रॅक्ट एव्हरीथिंग दॅट बिलॉंग्स टू यू. म्हणजे धावणे थांबवा, स्वतःला बदला, आणि मग पहा, जे तुमचे आहे ते स्वतः चालत तुमच्याकडे येईल. मित्रांनो, हे पुस्तक आपल्याला फक्त एक नियम नाही शिकवत, तर आयुष्य जगण्याचा नवीन मार्ग देते. हे आपल्याला सांगते की धावणे, भागणे, हिसकावणे आवश्यक नाही. आवश्यक हे आहे की आपण आपल्या आत ती ऊर्जा जागृत करावी, जी योग्य गोष्टींना आपल्याकडे ओढून आणेल. आणि हेच आकर्षणाचे खरे रहस्य आहे. विभाग 6. प्रत्यक्ष जीवनात उतरवणे. आता विचार करा, जर तुम्ही आजपासून हा नियम स्वीकारलात, तर तुमचं आयुष्य कसे होईल? तुमची स्वप्ने, तुमची नाती, तुमचे आनंद, सर्व काही तुमच्याकडे येऊ लागेल.
आणि तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की धावण्यातून कधीच काहीही मिळत नाही, परंतु आकर्षणातून सर्व काही मिळू शकते. तुम्ही आता प्रश्न विचारू शकता, हे सर्व माहिती असूनही आपण प्रत्यक्षात कसे सुरुवात करू, कुठून सुरुवात करू? माल्कम आपल्याला काही व्यावहारिक पायऱ्या सांगतात, ज्या आपण आजच्या आजच अंमलात आणू शकतो. पहिली पायरी, सकाळचा विधी. प्रत्येक सकाळी उठल्यावर डोळे उघडण्यापूर्वीच 5 गोष्टींचे आभार माना, ज्या तुमच्या आयुष्यात आहेत. हे असू शकते तुमचे आरोग्य, तुमचे कुटुंब, तुमचे घर, तुमची नोकरी, काहीही. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करता, तेव्हा तुमची संपूर्ण फ्रिक्वेन्सी बदलते. तुम्ही कमतरतेच्या ऐवजी भरपूरतेच्या व्हायब्रेशनवर येता. दुसरी पायरी, कल्पनेची वेळ, व्हिज्युअलायझेशन टाइम. दिवसातून फक्त 10 मिनिटे काढा. डोळे बंद करा आणि तुमचे स्वप्न जगायला लागा. जर तुम्हाला मोठे घर हवे असेल, तर त्या घरात चालताना स्वतःला पहा. त्या खोल्यांमधून फिरताना अनुभवा. तुमचे कुटुंब तिथे आनंदात असल्याचे पहा. हे फक्त कल्पना नाही, हे तुमच्या मेंदूला ट्रेनिंग देणे आहे. जेव्हा तुमचा मेंदू पुन्हा पुन्हा असे दृश्य पाहतो, तेव्हा तो वास्तव आणि कल्पनेतील फरक विसरायला लागतो आणि मग तो तुमच्या जीवनात त्याच वास्तवाला आकार देण्यासाठी काम करायला लागतो. तिसरी पायरी, आभारी असणे, सध्या जे आहे त्याबद्दल. अनेक लोक चूक करतात. ते विचार करतात, जेव्हा मला मोठे घर मिळेल तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा मला चांगली नोकरी मिळेल तेव्हा मी समाधानी होईन. परंतु हे चुकीचे आहे. तुम्ही आता आनंदी असले पाहिजे. तुम्ही सध्याच्या परिस्थितीबद्दल आभारी असले पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही आताच्या गोष्टींना कृतज्ञतेने स्वीकारता, तेव्हाच विश्व तुम्हाला आणखी देते. चौथी पायरी, नकारात्मक विचार लगेच बदलणे. जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतो, त्याला धरून ठेवू नका. लगेच त्याला सकारात्मक विचाराने बदला. उदाहरणार्थ, जर तुम्हाला वाटले माझ्याकडे पैसे नाहीत, तर लगेच विचार करा, मी भरपूर आहे, माझ्याकडे जे आहे त्यासाठी मी कृतज्ञ आहे आणि अधिक येत आहे. हे सुरुवातीला खोटे वाटू शकते, परंतु तुम्ही हे जितके करत राहाल, तितके तुमचे मेंदू नवीन मार्गात विचार करायला शिकेल. पाचवी पायरी, सकारात्मक लोकांबरोबर राहणे. तुम्ही ज्या लोकांबरोबर वेळ घालवता ते तुमची फ्रिक्वेन्सी ठरवतात. जर तुम्ही नकारात्मक, तक्रार करणाऱ्या लोकांबरोबर असाल, तर तुमची ही ऊर्जा खाली येईल. परंतु जर तुम्ही सकारात्मक, आशावादी आणि आनंदी लोकांबरोबर असाल, तर तुमची ऊर्जा उंच राहील. म्हणून तुमच्या सभोवतालचे वातावरण निवडा. सहावी पायरी, कृती करणे. आकर्षणाचा अर्थ असा नाही की तुम्ही बसून फक्त विचार करत राहावे. तुम्हाला कृती देखील करावी लागेल. परंतु तुमची कृती विश्वासातून आणि आनंदातून व्हायला हवी, मजबुरीतून नाही. जेव्हा तुम्ही विश्वासाने कृती करता, तेव्हा विश्व तुमच्या प्रत्येक पावलाला आधार देते. दरवाजे उघडतात, संधी येतात आणि योग्य लोक भेटतात. मित्रांनो, या 6 पायऱ्या फारशा अवघड नाहीत, परंतु यांना सातत्य लागते. तुम्ही एका दिवशी केलेत आणि पुढच्या दिवशी सोडून दिले तर काम होणार नाही. तुम्हाला हे दररोज करायचे आहे. 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, आणि तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमचे आयुष्य बदलत आहे. छोट्या छोट्या चमत्कारांनी तुमचे दिवस भरायला लागतील. जे तुम्हाला हवे होते ते स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागेल. विभाग 7, आकर्षणाची मर्यादा आणि सत्य. परंतु इथे एक महत्त्वाचा मुद्दा देखील आहे, ज्याबद्दल मॅल्कम स्पष्ट आहेत. आकर्षणाचा नियम जादूची छडी नाही, हा एक साधन आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही विचार केलेत आणि ते प्रकट होईल. विश्व तुम्हाला फक्त तेच देते जे तुमच्या उच्च कल्याणासाठी आहे. कधीकधी आपण जे मागतो ते आपल्याला मिळत नाही, कारण विश्वाला माहीत असते की ते आपल्यासाठी योग्य नाही. म्हणून आकर्षण वापरताना विनम्रता ठेवा, विश्वावर विश्वास ठेवा आणि जे येते ते आभाराने स्वीकारा. हेच खरे आकर्षण आहे. मॅल्कम आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. आकर्षण हे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढते, तुम्हाला वाढवते, तुम्हाला आव्हाने येते. कारण तुम्ही जितके मोठे व्हाल, तितके तुम्ही अधिक आकर्षित करू शकाल. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात आव्हाने येतात, तेव्हा त्यांना शाप समजू नका, त्यांना वरदान समजा. ते तुम्हाला तुमच्या पुढच्या पातळीवर घेऊन जाण्यासाठी आली आहेत. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचे, आकर्षण हे तुमच्याबद्दल नाही, हे जगाबद्दल आहे. तुम्ही जितके अधिक देऊ शकता, तितके अधिक तुम्हाला मिळते. तुम्ही जितके जास्त प्रेम पसरवाल, तितके अधिक प्रेम तुमच्याकडे परत येते. हेच आकर्षणाचे अंतिम सत्य आहे. समापन. मित्रांनो, हा होता डोंट चेस ओनली अट्रॅक्ट, जस्टिसो मॅल्कमचा संपूर्ण प्रवास. आपण शिकलो की आयुष्यात गोष्टींच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला इतके मजबूत बनवणे की त्या गोष्टी स्वतः तुमच्याकडे ओढल्या जाव्यात. आपण समजलो की आपले विचार, आपल्या भावना आणि आपली ऊर्जा एकत्रितपणे आपले वास्तव निर्माण करतात.
आपण जाणून घेतले की सोडून देणे म्हणजे हार मानणे नाही, तर विश्वास ठेवणे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, आपण अनुभवले की आकर्षण हे फक्त मिळवण्याबद्दल नाही, तर बनण्याबद्दल आहे. तुम्ही जे बनता तेच तुम्ही आकर्षित करता. तर आज या क्षणापासून निर्णय घ्या. तुम्ही यापुढे धावणार नाही. तुम्ही स्वतःला अशा चुंबकात बदलणार आहात की सर्व चांगल्या गोष्टी तुमच्याकडे ओढल्या येतील. विश्वास ठेवा, धीर धरा, कृतज्ञ रहा आणि पहा तुमचे आयुष्य कसे चमत्कारिकरित्या बदलते. हे होते आपले डोंट चेस ओनली अट्रॅक्टचे संपूर्ण मराठी ऑडिओ बुक समरी. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही लवकरच आणखी आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांचे सार घेऊन येऊ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, तुम्ही जे शोधत आहात तेच तुम्हाला शोधत आहे. धन्यवाद आणि आठवा, तुम्ही आकर्षणाचे चुंबक आहात. तुमच्या आत अमर्याद शक्ती आहे. फक्त तिला जागृत करा आणि जग तुमच्यासाठी खुले होईल. नमस्कार.